जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णू सदाशिव ब्रह्मा विष्णू श्री स्वामी समर्थ. तर आपल्याला आता अभिषेकसाठी असं लागणारं साहित्य आहे ते आपण बघूया. तर प्रथम आपल्याला एका गडूमध्ये पाणी घ्यायचं आहे. भरपूर असं ना, अभिषेक आपला 1-2 तास असल्यामुळे खूप पाणी लागणार आहे. आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अभिषेक कसा करायचा आहे, नक्की काय चुका नको व्हायला, कोणती चूक नाही झाली पाहिजे, सगळं बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघू शकता तुम्ही, फुलं लागणार आहेत आपल्या, हळदी कुंकू, दूध, कापसाचा अष्टगंध, खडीसाखरचा नैवेद्य, भस्म, नित्यसेवा, असे भरपूर साहित्य नाही आहे, छोटंसं साहित्य आहे पण ते लागणार आहेत. आणि अभिषेक कसा करायचा, कोणता मंत्र कशानंतर आहे ते पण बघू शकता तुम्ही, पूर्ण व्हिडिओमध्ये दिलेलं आहे मी. तर तुम्ही बघू शकता. आणि खंडित झालेलं कधी बेलपत्र महादेवांना व्हायचं नाही, त्याचे दोष लागतात आपल्याला. तर असं जे पूर्ण असेल एकच व्हा, पण चांगली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला माहीतच आहे, आज आहे श्रावणी सोमवारमधला पहिला सोमवार आणि त्याचबरोबर नागपंचमी. तर सर्वांना स्वामीमय खूप खूप शुभेच्छा. आता सर्वात अतिमहत्त्वाचं म्हणजे पिंड कशा असावे आणि किती इंच असावी. तुम्ही बघत आहात, पिंड ही 2 किंवा 2.5 इंचाची असावी, त्यापेक्षा मोठी नसावी, त्याचे आपल्याला दोष लागू शकतात. आणि त्याचबरोबर पिंड ही भरीव असावी, म्हणजे पंचधातूंची असावी. आणि त्यानंतर आपण अभिषेकला कसं करणार आहे त्यावेळेस सुरुवात करणार आहोत. तर बघूया. तर प्रथम आपल्याला काय घ्यायचं आहे, तर सर्वप्रथम ताट घ्यायचं आहे. ताटात असं तामणामध्ये थोडंसं तांदूळ आणि बेलपत्र ठेवायचं आहे आणि त्यावर नंतर मग पिंड ठेवायचे आहे. कोणतीही देव किंवा पिंड असेल ती भरीव असावी, अशी पोकळ नसावी. त्यानंतर तुम्हाला बघितलं असेल की लागणारं साहित्य आहे आपल्याला, अशी पिंड ठेवलेलं आहे. आणि कोणतं साहित्य आपल्याला अत्यावश्यक आहे ते पण मी सांगते. तर प्रथम आहे चंदन घ्यायचं आहे आपण. तर त्याला पंचोपचारी पहिला पूजा करायची आपल्याला आहे. तर भस्म लावताना कधीही हे 3 बोट आहेत, मधले 3 ते ब्रह्मा विष्णू महेश असतात, त्यामुळे ते तिन्ही बोटांनी आपल्याला भस्म लावायचं आहे. माहिती आपली पिंड छोटी आहे तरी काही हरकत नाही. तर भस्म लावून मग अष्टगंध लावायचा आहे. अष्टगंधम समर्पयामी. त्यानंतर हळदी कुंकुम समर्पयामी. त्यानंतर आपण अत्तर लावायचं आहे. अत्तर सर्वांच्या घरी असेलच, नसलं तर काही हरकत नाही. त्यानंतर असे आपण बनवलेले कापसाचं ते व्हायचं आहे. आणि हे सगळं करता ओम नमः शिवाय म्हणलं तरी चालेल, ज्यांना काही बोलता येत नाही त्यांनी. तर ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. आणि त्याच्या आधी आपल्याकडं कोणतंही फूल असलं, म्हणजे पांढरं फूल असलं तर अतिउत्तम आहे, गोकर्णाचं पण फूल चालतं. आणि फूल व्हायचं आहे, धूप लावायचं आहे, दीप लावायचं आहे, तुपाचा दिवा लावला तरी खूप छान आहे. आणि आपण नैवेद्य दाखवायच्या आधी म्हणतो की धूपम अग्रपयामी, धूपम अग्रपयामी, धूपम अग्रपयामी. आणि ह्या दिवशी आणि पण आता दीप श्री स्वामी समर्थ श्रीपादवल्लभ परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. दीपम दर्शयामी, दीपम दर्शयामी, दीपम दर्शयामी. आणि ह्या दिवशी आपल्याला नैवेद्य खडीसाखरचा, कोणाकडे काय नसेल तर लाह्याचा दाखवला तरी चालतो. पहिला प्रथम मंडल काढून घ्यायचा आहे. मंडल पण भरीव असावा. त्यानंतर खडीसाखरचं मी नैवेद्य ठेवला होता. ओम सत्य परिसंचयामी, शिंपडायचं आहे पाणी. नंतर ओम तस्य विद्युवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम तस्य विद्युवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्, असं 3 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर ओम प्राणाय स्वाहा, पनाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, मुदनाय स्वाहा, सन्मनाय स्वाहा. ओम ब्रह्मतत्वाने स्वाहा. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. मुजरा पण करायचा आहे. नमस्कार समर्पयामी. नंतर आपली अशी पंचोपचारी पूजा झालेली आहे. छान असं बघा, तुम्ही बघत आहात किती सुंदर असं दिसत आहे. नैवेद्य दाखवायचं आहे. सगळ्यांच्या इथं जे असेल तसा नैवेद्य दाखवा. एखाद्याला काय म्हणता आलं नाही तर 3 वेळा धूप ओवळायचं आहे उजव्या बाजून डावीकडे. त्यानंतर आपल्या जे तामणातली पिंड आहे ती पिंड एका साईडला काढून घ्यायची आहे. आणि आपल्याला एक गंगाळ ठेवायचं आहे किंवा दुसरं एखादं तामण ठेवू शकता, तसंच करायचं आहे. खाली तांदूळ ठेवायचं, त्यानंतर बेलपत्र ठेवायचं आहे गंगाळ्यामध्ये किंवा ताटामध्ये. त्यानंतर त्यावर पिंड ठेवायचे, कारण आत्ता खरा अभिषेक सुरू होणार आहे. अभिषेकला अत्यंत महत्त्व आहे. जे आजारी व्यक्ती असतील त्यांना हे पाणी किंवा हे तीर्थ पेलेलं अतिउत्तम असतं.
आणि खूप चांगलं असतं आणि खूप चांगल्याशी सगळ्यांना अनुभवसुद्धा आलेला आहे. तर आपण त्यानंतर काही काहींना पैनं अभिषेक करणं जमत असेल तर करू शकता, पण सेवा ही 1 तासाची, अर्ध्या तासाची नाही आहे, तर 2 तासाची असणार किंवा 1.5 तासाची असणार आहे सेवा. त्यामुळे अभिषेक पात्र असलं तर अतिउत्तम आहे. म्हणजे तुम्हाला अभिषेक पात्राने कंटिन्यू अखंड म्हणजे असं पाणी राहिलं कंटिन्यू गळती राहू शकते, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जर एखाद्याकडे नसेल अभिषेक पत्र काही हरकत नाही, त्यांनी पाण्याने करायचं असतं. चमच्याने व्हा, पण पळीनं वाहताना तुम्ही लक्षात ठेवायचं, एक ओवी झाली वाचून की व्हा, म्हणजे कसं तुमचं वाचन पण व्यवस्थित होईल आणि तुमचं अखंड हे पण राहील, काय म्हणतो आपण, अभिषेक पण होत राहील. असं गळती असते अभिषेकची, कंटिन्यू होत असतं. तर बघू शकता तुम्ही पाणी पण भरताना तुम्ही एक असं पूर्ण तांब्या भरून ठेवायचं. आणि कोणतीही सेवा करता लक्षात ठेवायचं स्वामी स्तवन म्हणणं महत्त्वाचं आहे. म्हणजे काय, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, कुलदेव नमः, कुलदेवता शक्कलकोट निवासी पूर्णदत्तां दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती दत्तानितन सुरश तत्त्वमस्यादिशलम एकं नित्यमूलचलम सर्वदी साक्षीभूतं भावार्थी तत्त्रिगुणित सद्गुरुतमामेप. ओम रक्तांग रक्तवन्न पद्यनेत्र सुहासवंदन गंताडोपी समाला दंडकमलत्तर कट्टाकृष त्रैगुणरहित त्रैलोकबालक विश्वनायक भक्तवत्सले कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहिमा. त्यानंतर दुसरी सेवा आहे आपल्याला लगेच गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र. ओम भद्रकर्णाय शून्यवदेवा भद्रपीशेमा सवियस्ता श्रीन्दुष्टिवास तनुवेशं देवहितं यदावु. ओम स्वस्तिनिंद वृद्ध शवा सुतिन पुष्यो विश्ववेदा स्वस्तिन साष्ट अष्टिनेमि स्वस्तं ब्रह्मस्तदातु. ओम शांती शांती शांती. ओम नमस्ते गणपते प्रत्यक्ष तत्त्वमसि असं म्हणायचं आहे. त्यानंतर लगेच दुसरी सेवा आहे आपल्याला रामरक्षा म्हणायचं आहे. काही जण रामरक्षा हे उलटी म्हणतात, काही जण सरळ म्हणतात, तर मी सरळ म्हणते, बघूया. श्री रामरक्षा स्तोत्र श्री गणेशाय नमः. अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमत्यस्य बौद्धकौशिक ऋषी श्री सीतारामचंद्र देवता अंशम छंद सीता शक्ती श्री हनुमंत कीलकम श्री रामचंद्र वित्यर्थे रामरक्षा स्तोत्र विनियोग अत ध्यान ध्यायेधा जना भाऊत तु शरधनुष्य पद्य पद्यासनस्थं पीतं वास वसनं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं मामाकारुडु सीतामुखकमलविलोचमन्निराधामं नानालंकारदीप्तदत्तमूरुचरामण्डलं रामचंद्रं. त्यानंतर ते सगळं वाचन दुसरी सेवा आहे आपल्याला मंत्र विभागामधली गायत्री मंत्र आपल्याला घ्यायचे आहेत 11 वेळा. ओम तत्सवितुवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् असं 11 वेळा म्हणायचं आहे. आणि कंटिन्यू अभिषेक ठेवायचा आहे. आणि आपण सेवा करताना गडूतलं पाणी संपत नाही याची पण दक्षता घ्यायची आहे, तिकडेही लक्ष द्यायचं आहे. ओम तस्य वितुवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम तस्य वितुवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम तस्य वितुवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् असं म्हणत करायचं आहे. त्यानंतर लगेच रुद्र गायत्री मंत्र घ्यायचा आपल्याला. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. आपल्याला 11 वेळा मंत्र घ्यायचा आहे. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् असं म्हणत आपल्याला हा. तर आपल्याला आता त्यानंतर महामृत्यूचे मंत्र घेण्याचे 11 वेळा. ओम त्र्यंबके यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकबन्धनान् मृत्युमोक्षमामृतात्. ओम त्र्यंबके यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकबन्धनान् मृत्युमोक्षमामृतात्. त्यानंतर महामृत्यूचे नंतर त्याच्या साईडच्या पानाला एक प्रार्थना आहे, ते 1 वेळा म्हणायचं आहे. गुह्यादिगुह्य गोपात घनासत जतम सिद्धभूतमे देव तत्त्वप्रसाद महेश्वर मृत्युजय महारुद्र ताहि मा शरणागतं जलमुत्ती जरारोगे पीडितं कर्मबंधने. त्यानंतर आपल्याला पुढची सेवा घ्यायची आहे, ती म्हणजे बघू शकता इथं तर आहे महामृत्यूचे मंत्र, पण हा पंचप्रणवक्त आहे. हा 5 वेळेस म्हणायचे. ओम होम झुस ओम भू भूर्स्व ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकबन्धनान् मृत्युमोक्ष अमृतात हा म्हणायचा आहे. जर अवघड असला, कोणाला वाचता आलं नाही, तर त्यांनी यूट्यूबला जाऊन लावू शकता आणि ते म्हणू शकता तुम्ही. आणि असं 5 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर लगेच आपल्याला संजीवनी मंत्र आहे बघा, तो आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. अस्य श्री संजीवनी मंत्रस्य प्रजापती ऋषी प्रकृत छंद आयुष्यदाता देवता आयुष्यभिवर्धे जपे विनियोगा. ओम आयुयज्ञेन कल्पतकु स्वाहा. ओम प्राणयज्ञेन कल्पतकु स्वाहा. ओम अपानयज्ञेन कल्पतकु स्वाहा. ओम व्यानयज्ञेन कल्पतकु स्वाहा. ओम उदानयज्ञेन कल्पतकु स्वाहा. ओम समानयज्ञेन कल्पतकु स्वाहा. ओम चचुयज्ञेन कल्पतकु स्वाहा. ओम श्रोत्रयज्ञेन कल्पतकु स्वाहा.
ओम वागयन्नेन कल्पात गुस्वा. आता मी तुम्हाला फक्त स्टार्टिंगची सुरुवात करून देत आहे, कारण मी प्रत्येक गोष्ट पूर्ण वाचत नाही बसते. कारण का तर मी म्हणताना म्हणते, पण व्हिडिओ करता मी थोडं थोडं केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला कळा म्हणून. पूर्ण वाचलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी पूर्ण वाचू शकत नाही आहे. तर तुम्ही बघू शकता, असं आपल्याला म्हणायचं आहे. त्यानंतर लगेच अमृत संजीवनी मंत्र आहे, हा आपल्याला 3 वेळा म्हणायचे अमृत संजीवनी मंत्र. ओम तस्य विद्वरेण त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं भर्गो देवस्य धीमहि उर्वारुकमिन्द्राः. तियो न प्रचोदयात मृत्युमोक्षमावृतात, हा 3 वेळा फक्त म्हणायचा आहे. त्यानंतर आपल्याला लगेच शिवमहिमा स्तोत्र म्हणायचं आहे. शिवमहिमा स्तोत्र हे प्राकृत पण आहे आणि ते तुम्हाला सांगते संस्कृत पण आहे. हा 1 वेळाच म्हणायचा आहे. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी हे मोठा असल्यामुळं सर्वांनी मोबाईलवर लावलं तरी चालू शकतं. शिवमहिमा स्तोत्र म्हणूया. ओम नमः शिवाय. महिमा शिवशंकरा तव अगात बाबो थोरवी अपार महती अशीनच पुरेल ब्रह्मा कवी यथामती किती स्मरू तव गुणासनामा भीती अजाना विनाशा तुझं समर्पित ही कृती, असं म्हणायचं आहे. पाण्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि लक्षात ठेवा पिंड ही पूर्ण बुडली नाही पाहिजे. तर आपल्याला एक पेअरमध्ये 2 बॉटलसुद्धा घ्यायचं आहे आणि त्यात पाणी काढून घ्यायचं आहे हळूहळू. हे असं म्हणायचं. मी तुम्हाला एकच ओवी म्हणून दाखवले आहे, संस्कृत पण म्हणू शकता. त्यानंतरची सेवा पण महत्त्वाचा आहे. रुद्राध्याय हा सगळ्यात अति महत्त्वाचा आहे. हा तुम्ही श्रावण महिना असेल तोपर्यंत दररोज ही सेवा केली तर अतिउत्तम आहे. तर तुम्हाला सांगते ह्यात काय करायचं आहे. संस्कृत म्हटलेलं हा रुद्राध्याय चांगला असतो. तर पहिला जो शिव आराधना प्रार्थना आहे ना ती तुम्ही तर तुम्हाला सांगते शिवशंकर ध्यान प्रार्थना आहे ती म्हणायची. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते शांतिमंत्र म्हणायचा आणि अनुवाक पहिल्यापासून सुरुवात करायचं. ते अनुवाक 11पर्यंत तुम्ही वाचायचं आहे. त्यानंतर पुन्हा डायरेक्टली जो शांतिमंत्र आहे ना तो पुन्हा म्हणायचा आणि त्याच्यानंतर झालं एवढं म्हणताना प्रार्थना करायची आहे. तर ती सोपं आहे. शिवशंकर ध्यान म्हणजे काय. ध्याय नित्यम हि रजतगिरी निभम चारुचंद्रावतम समरत्नाकलोपजलांग परशुमृगवराभीती हस्तं प्रसन्नं पद्यासीन समंतात स्तुतु ममरकने व्याघ्रकृती वसना विषाद विश्ववंदन निखिल भयंकर पंचवत ओम नमो भगवते रुद्राय, असं म्हणायचं आहे. मी तुम्हाला सांगितल्यासारखं असं पाणी काय करायचं जेव्हा पूर्ण भरतं तेव्हा पिल्यानंतर आपल्याला वाटायचं आहे शिवकवच. शिवकवच हे प्राकृतमध्ये पण आहे आणि संस्कृतमध्ये पण आहे. मग तुम्हाला जे वाटेल तसं तुम्ही शिवकवच वाचू शकता. आणि त्याच्यानंतर शेवटचे आहे श्रीसूक्त. श्रीसूक्त तर सर्वांना माहीतच आहे, काही काहींचं पाठ पण आहे. संस्कृत अवघड आहे श्रीसूक्त, त्यामुळे ना प्राकृत म्हणलं तर चांगली गोष्ट आहे, होऊन जाईल. त्यानंतर आहे शेवटचं कालभैरवाष्टस्तोत्र. प्रार्थना घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. 3 वेळा प्रार्थना घ्यायची आहे. शिवहर शंकर नवाभि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजावती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नवाभि शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नवाभि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजावती भवानी शंकर शिवशंकर शंभो, असं 3 वेळा म्हणायचं. नंतर कालभैरवाष्टस्तोत्र म्हणायचं. श्री गणेशाय नमः. ओम देवराज सेवे मान पावनादि पंकजं व्यालयज्ञसूत्रमिन्दोषेकरं कृपाकरं नारदादि योगी मंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे, असं म्हणायचं आहे. कालभैरव स्तोत्र ही शेवटची सेवा आहे, म्हणजे आपल्या मंत्रोपचारमधली शेवटची सेवा होणार आहे. त्यानंतर आपल्याला अति महत्त्वाचं काम करायचं आहे. पाणी तुम्हाला सांगितलं आहे मी की पाणी नेहमी काढायचं आहे, पिंड बुडून द्यायचं नाही. मी एकसारखं सांगते का, माझी 1 बॉटल भरली म्हणून मी दुसरी बॉटल आणली. दुसरी बॉटलमध्ये पण पाणी काढून घ्यायचं आहे. कारण पेअरला बॉटल मोठे असले तुमच्याकडे एक तर अतिउत्तम आहे, मोठ्या बॉटलमध्ये काढून ठेवायचं आहे. कारण हे म्हणजे रुद्राभिषेकचं जे केलेलं असतं ते आजारी माणसांना खूप चांगलं असतं, ते तीर्थ घेतलेलं. त्यामुळे आपल्याला ते त्यांच्यासाठी बॉटल भरून ठेवायची आहे आणि इतर जणांनी पण घरातल्या सर्वांनी घ्यायचंच आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, पिंड आहे ना आपल्याला असं एक ताट ठेवायचं आणि आता आपला अभिषेक झालेला आहे तिथं खाली तांदूळ आणि मी सांगितलं तसं बेलपत्र ठेवायचं आहे आणि पिंड ही त्यानंतर तर बेलपत्र तर ठेवलंच आपण. त्यानंतर पिंड ना आपण ती जी गंगाळ्यात घेतलेली आहे की तुम्ही तामणात घेतलेली ती घ्यायची आणि ती स्वच्छ एका फडक्याने पुसून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला तिची पुन्हा एकदा पंचोपचार म्हणजे तिला ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला तिला हळदी कुंकू अष्टगंध भस्म लावायचं आहे
आणि तिची सेवा करायची. मगाशी तर आपण नैवेद्य दाखवलाच होता. तर बघू शकतात आपण भस्म लावूया. छोटे असल्यामुळे आपल्याला लावता येत नाही आहे, तर हातात घेऊन तुम्ही लावल्यानंतर तिथं ठेवली ना तरी चालेल. तर काढा तुम्ही असा आणि पिंड असं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण तिला आता हळदी कुंकू लावायचं आहे. हळदी कुंकू समर्पयामी, पुन्हा अत्तर लावायचं आहे. आणि तुमच्याकडे एखादं पांढरं फूल असलं तर पांढरं फूल व्हायचं, की मी आता गोकर्णाचं मगाशी मग सांगितलं गोकर्णाचं फूल वाहिलं ते खूप छान आहे. माझ्याकडे असं जास्वंदाचं फूल होतं पर्पल कलरचं, ते पण मी वाहिलं. आणि पुष्पम समर्पयामी म्हणत म्हणत व्हायचं. ज्यांना काय येत नाही त्यांनी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं म्हणत व्हायचं आहे. आणि धूप लावायचा आहे, कारण सेवा करताना धूप आणि तुपाचा दिवा महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपण हे का केलं पुन्हा, तर आपल्याला शिवनामावली घ्यायची 108 वेळा असं शिवनामावली आहे. तर ती तुम्ही बघितलं बघा 108 ओम परमेश्वराय नमः शेवटचे 108 वेळ, 108 वेळ घ्यायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, बेलपत्र घेताना खंडित झालेलं कोणी घ्यायचं नाही, म्हणजे तुटलेलं घ्यायचं नाही, पूर्ण असं व्यवस्थित असलेलंच बेलपत्र घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असं पूर्ण असलेलं बेलपत्र घ्यायचं. जर खंडित असलं तर ते व्हायचं नाही आहे. आणि ज्यांच्याकडे 108 बेलपत्र असेल त्यांनी 108 म्हणजे प्रत्येक नावाला आणि शिवनामावलीला व्हायचं आहे पिंडीवर. ज्यांच्याकडे नाही आहे 108 त्यांनी एकच हातात धरायचं आणि 108 नाव येईपर्यंत हातात धरायचं आहे. आणि त्यानंतर जेव्हा 108वं नाव येईल ना त्यानंतर तुम्ही ते बेलपत्र उलटं व्हायचं आहे. तर आपण बघूया. तुम्हाला सर्वांना कळलंच असेल काय म्हणलं मी. बेलपत्र फक्त लक्षात ठेवा. बेलपत्राचं खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण असं नको व्हायला की तुटलेलं पान आहे किंवा 2च पान आहे ते आपण वाहतो, ते दोष लागतात आपल्याला. तसं कुणीही करायचं नाही. पानं आपल्याला व्यवस्थितच पाहिजे ती, तरच आपण ते वाहू शकतो. नसलं 108 पान काही हरकत नाही, एकच असावं पण चांगलं असावं ते पानं. आणि आपण सुरुवात करणार आहोत. शिव अष्टोत्तर नामावली. ओम शिवाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम शंभवे नमः, ओम पिनाकिने नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम वामदेवाय नमः, ओम विरूपाक्षाय नमः, ओम कर्मादिने नमः, ओम नीलानिलोहिताय नमः, ओम शंकराय नमः, शूलपानाय नमः, ओम कंठभागिने नमः, ओम विष्णुवल्लभाय नमः. आणि असं करून मी थोडीशीच नावं घेतलेली आहेत. त्यानंतर ते पान असतं ते उलटं व्हायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता असं उलटं वाहता आपण. जर सगळीकडे असलं तर सगळ्यांनी असं सगळे व्हा, ज्यांच्याकडे नाही त्यांनी एकच व्हा. आणि मूठ वाहण्याचे 3 प्रकार आहेत किंवा 5 पण प्रकार आहेत मला माहिती आहेत तसे. किंवा आपण अंगठा वर ठेवून पण वाहू शकतो किंवा अंगठा खाली बघा करून पण वाहतात शिवमूठ. आणि बघा खाली ठेवून पण वाहता जातो. मी खाली ठेवूनच वाहिला आहे. किंवा असं करंगळी खाली वर अंगठे असं म्हणायचं असतं. आता मला व्हिडिओ करते त्यामुळे हातात माझ्या एक फोन आहे, तर जे आपण मूठ वाहतो ना ती भिजवून जरा वाहिली ना तरी चालू शकते. बघा अंगठा असं करंगळी खाली आणि तशी पण वाहतो, करंगळीतनं खाली ते शिवमूठ फुलली पाहिजे. त्यानंतर शेवटचं असं आहे की मी आरती करून घेतली आहे. आरती करून घेताना बिभीषण आपला तो कापूर असला तरी चालू, कारण कापूर ही आरती आहे. आपण घेऊया. जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा, ब्रह्मा विष्णु सदाशिव, ब्रह्मा विष्णु सदाशिव, अर्धांगी द्वारा. ओम हर 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 महादेव, एकानन चतुरानन पंचानन राजे, शिव पंचानन राजे. हंसासन गरुडासन, हंसासन गरुडासन, वृक्षवाहन साजे. ओम हर 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 महादेव. असं मी 2 वेळी म्हणलेले असतात. अशा आरती आहे. तर तुम्ही आरती अशी छान, अशी खूप छान आरती वाटते. तर आरती तुम्ही अशी म्हणायची आहे. ती म्हणल्यानंतर स्वामींना मुजरा करायचा आणि स्वामींना म्हणायचं आत्तापर्यंत मी केलेली सेवा गोड मानून घ्या आणि काय चुकलं असलं तर क्षमा असावी असं म्हणायचं आहे. नंतर ते पाणी आपल्या सर्व घरात शिंपडायचं आहे आणि आपल्या घरातल्या सर्व आजार व्यक्ती असतील त्या आजार व्यक्तींना ते पाणी द्यायचं आहे, जेणेकरून त्यांचे जे काही त्रास असतील ते